आता बघा तुमचं आहे ना, फर्स्ट फ्लोअरला आपण 2 बेडरूम घेतलेत, किचन घेतलंय. त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरला आपण 4 बेडरूम ठेवलेले आहेत. सर काय आहे, पोर्च थोडीशी मोठाच ठेवा, आखूड वाटायला नको. बरं साधारण सध्या आपण एक 7-8 फुटाचं घेतलंय, 10 फुटाचं करू. चालेल. सर आपलं सगळा 1700 स्क्वेअर फूटचा होतोय ना? हा 1700 स्क्वेअर फूट, 2 गुंठे. सर पायवरती घ्या ना. पायल तू हे काय करतेस? नितीन तू? तुझं तर लग्न झालं होतं ना, हा. आणि मग तू हे असले काम काय करते? अरे ते लग्न केलं होतं ना मी, तर पळून जाऊन लग्न केलं तेव्हा, आणि हे 4 दिवसातच एक्सपायर झाली ऍक्सिडेंट मध्ये. मग घरच्यांकडे जायचं ना. नाही ऍक्सेप्ट करत रे ते बोलते आता तुझी चूक झाली तर तूच निस्तर. मला वाटलं पण नव्हतं असं काही होईल म्हणून, आणि माझी चूक झाली. मग तू हे शिकायचं थोडस, पुढे तरी काहीतरी चांगला जॉब बघायचा. हे असं काम करते. अरे मी सांगते काय झालं. 12वी झाल्यानंतर मग माझं लय प्रेम होतं त्याच्यावर. मग मी विचार केला की पळून जाऊन लग्न करायचं. घरच्यांना पण सांगितलं नाही मी. आम्ही पळून गेलो, लग्न पण झालं आमचं. आम्ही बाहेरच होतो आणि गाडी आली आणि ॲक्सिडेंट झाला रे आमचा, आणि ती जागीच ठार झाली. त्याच्यानंतर मी माझ्या घरी पण गेले. त्यांनी नाही ॲक्सेप्ट केलं मला. त्यांचं म्हणणं आहे तू तुझ्या मर्जीने लग्न केलं ना, आता तूच निस्तर. पण असं तू किती दिवस असं राहणार? आता दुसरा पर्याय पण नाही रे त्याला. मी असंच रस्त्यावर फिरत होते, तर 2-3 बायांनी मला पाहिलं. त्यांनी मला थोडी राहायची जागा केली आणि काम पण पाहून दिलं. मग असंच 2-4 घरचे धुणं भांडी करते मी. चांगलं चालू आहे माझं. बरं माझं जाऊ दे, तू बरं आहेस का? हा, हे सर आता सरांकडेच तेच आर्किटेक्चरचं काम होतं, आमचं बंगल्याचं काम होतंय. मी इथंच काम करतो. बरे बरे, स्वतःचं म्हणजे कंपनी. चांगले. बरं चल येते मी, परत काम आवरायचे मला बरोबर. ठीक. मॅडम मी येते बरं. पायल, बोल ना. तुला एक सांगायचं होतं मला. हा बोल ना. ज्यावेळेस आपण कॉलेजला होतो ना, तू मैत्रीण होती माझी. पण तुला सांगायचं, माझं मैत्रीण असताना माझं तुझ्यावरती प्रेम झालं, पण मी कधी बोलू शकलो नाही त्यावेळी. आणि मला खरंच म्हणजे समजून घे मला काय म्हणायचं. माझं असं लग्न नाही झालेलं, आणि माझे वाटतंय की आता कुणाला तरी बघण्यापेक्षा मी तुला आधार देईन, लग्न करीन मी तुझ्याशी, तुझी काय हरकत नसेल तर. खरंच प्रेम करतो तुझ्यावरती मी, आणि मी आहे त्या परिस्थितीत तू सगळं ॲक्सेप्ट करायला तयार आहे. मी माझ्या घरच्यांना पण सगळं समजून सांगेन, फक्त तुझा होकार हवा आहे. अरे पण मी कसं विसरू त्यांना, तूच सांग बरं. विसरायला काय आता, झालेल्या गोष्टीला 2 वर्ष झाली, अजून आयुष्य भरपूर आहे. विसरण्यात काय येतं तुझं? तू फक्त हा म्हण, करूया आपण लग्न. बर. ये.